नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज सकाळी सकाळी ही बातमी पाहिली की श्याम मानव यांच्या नागपूरमधल्या कार्यक्रमामध्ये भाजप जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाच्या बाहेर असलेले बॅनर फाडले, पोस्टर फाडले आणि या हॉलमध्ये घुसून सुद्धा या कार्यकर्त्यांनी राडा घातलेला आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे. राडा घालत असताना या भाजप जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना असं म्हणायचं होतं की हे जे श्याम मानव म्हणत आहेत की भारतीय जनता पक्ष संविधानाची अंमलबजावणी करत नाही, संविधानाचं उल्लंघन करतं, संविधानाचा अपमान करतं, तर हे जे काही श्याम मानव सांगत आहेत हे चुकीचं सांगत आहेत, त्यामुळे त्यांना कार्यक्रम बंद पाडायचा होता असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे या भाजप जनता युवा मोर्चाच्या या कार्यकर्त्यांसाठीच आजचा हा व्हिडिओ आहे आणि नंतर मी तुम्हाला हेही सांगणार आहे की श्याम मानव या कार्यक्रमामध्ये नेमकं काय बोलले. तर हे बघा, या राडा घालणाऱ्या कार्यकर्त्यांचे सकाळी मी काही व्हिडिओ पाहिले, तर या व्हिडिओमध्ये हे असं म्हणत होते की 2019 पासून असं कोणतं संविधान बदललं, असा कोणता संविधानाचा अपमान या सरकारने केलेला आहे आणि त्यामुळे श्याम मानव जे काय करतायत ते चुकीचं आहे. तर या कार्यकर्त्यांना मला एकदम रीतसर सांगायचं आहे की यांनी संविधानाचं उल्लंघन कसं केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कसा केला. आता तुम्ही नीट ऐका, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मला खूप प्रेमाने सांगायचं आहे. तर हे बघा, खूपच जवळचं मी तुम्हाला उदाहरण सांगते, ते म्हणजे महाराष्ट्रामधले दोन पक्ष फुटले, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, असं तुमचेच देवेंद्र फडणवीस हे स्वतः अभिमानाने सांगतात. आता खरं म्हणजे ही गोष्ट भारतीय संस्कृतीला धरून नाही आहे, याशिवाय संविधानाला सुद्धा धरून नाही आहे. पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट 1951 नाचा हा कायदा आहे, लोकप्रतिनिधित्व कायदा. या कायद्यानुसार ही जी काही कृती आहे ती इल्लिगल आहे, त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये केस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. या केसचा निकाल अजून सुप्रीम कोर्टाने दिलेला नाही आहे. मात्र गेल्या 2.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे सरकार चाललेलं आहे ते सरकार सुरूच आहे. म्हणजे हे सरकार संविधानाला धरून नाही आहे. आणि तुम्ही जे म्हणता कोणता संविधानाला धक्का बसला, तर एवढं 2.5 वर्ष आपलं जे काही सरकार चाललेलं आहे हा संविधानाला खूप मोठा धक्का बसलेला आहे असं माझं म्हणणं आहे आणि संविधानाचे जाणकारसुद्धा हेच सांगतात. बरं, त्यानंतर ऐका, काल परवा 7 आमदारांचा शपथविधी झाला. मला एक सांगा, भाजप जनतेच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला माहितीच असेल की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या काही याद्या असतात. राज्यपाल काही आमदारांना नियुक्त करतात, त्याच्यासाठी नॉमिनेशन द्यावं लागतं. तर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने राज्यपाल तेव्हा भगतसिंह कोश्यारी होते, यांच्याकडे काही नावं दिली होती आमदारांची, आमदार करण्यासाठी म्हणून. तर तेव्हा भगतसिंह कोश्यारी यांनी तो जो काही निर्णय दिलेला होता किंवा मंत्रिमंडळाने दिलेली जी काही शिफारस होती ती मान्यच केली नाही. त्यांनी त्याच्यावर काहीही निर्णय दिलेला नाही आहे. तर आपल्या संविधानाच्या आर्टिकल 171मध्ये असं दिलेलं आहे, असा प्रघात आहे की कॅबिनेटने निर्णय घेऊन जर प्रस्ताव पाठवला असेल तर राज्यपालाने तो प्रस्ताव मान्य करावा लागत असतो. बरं, त्याच्यानंतर 2 वर्षानंतर हे जी काही नावं दिलेली होती ती नावं वापस पाठवली. त्याचीसुद्धा केस अजूनही कोर्टामध्ये सुरू आहे. कोर्ट आता त्याच्यावर म्हणे 23 ऑक्टोबरला म्हणजे 2 दिवसानंतर निकाल देणार आहे. आता जी केस कोर्टामध्ये पेंडिंग आहे, कोर्टामध्ये केस पेंडिंग असूनसुद्धा यांनी परवाच्या दिवशी 7 आमदारांची शपथविधी जो आहे सोहळा पार पाडला. तर हे बघा, एखादी केस जर पेंडिंग असेल तर त्याच्यावर कुठलीही ॲक्शन नाही घ्यायला पाहिजे. हा एक कॉन्स्टिट्यूशनल प्रघात आहे. पण या ठिकाणी यांनी हा कॉन्स्टिट्यूशनल प्रघात पाळला आहे का? नाही पाळला आहे. डायरेक्ट आमदारांना शपथ दिल्या 2 तासाआधी, इलेक्शन डिक्लेअर व्हायच्या 2 तासाआधी शपथ घेतलेल्या आहेत त्यांनी. याला म्हणतात संविधानाला धक्का लावणे, याला म्हणतात संविधानाचा अपमान करणे. अजून ऐका, राईट टू एज्युकेशन आपल्या संविधानामध्ये दिलेला आहे. फंडामेंटल राईट्स जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा हक्क दिलेला आहे. आता तुम्हाला माहीतच असेल ही बातमी आहे, महाराष्ट्रामध्ये जवळपास 14,000 मराठी शाळा बंद होणार आहेत. किंवा तुम्ही 1400 म्हणा, तुम्ही म्हणाल 14,000 काहीतरी जास्तच सांगत आहे, पण ह्या बातमीमध्ये दिलेलं आहे 1400 शाळा, मराठी शाळा बंद होणार आहे. का? तर म्हणे पटसंख्या 10-12 अशी आहे. आता ह्या 1400 शाळामध्ये 10-12 विद्यार्थी जर मोजले तर किती होतात? तुम्हाला तर गणित येतच असेल तर मोजून काढा. एवढ्या विद्यार्थ्यांचं म्हणजे ते शिक्षण घेऊ शकणार नाही आहे, शिक्षणापासून ते दूर जातील. तर जेव्हा राईट टू एज्युकेशन हा आपल्या संविधानाने हक्क दिलेला आहे आणि या ठिकाणी सरकार जर शाळा बंद करत असेल, याचा अर्थ काय आहे? संविधानाचं उल्लंघन करत आहे. आणि हे जे तुम्ही म्हणता 19 पासून काय उल्लंघन केलं, तर ते हे उल्लंघन आहे. बरं, अजून आपले संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडला मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि तरीही 6 महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने जो काही आराखडा तयार केला होता त्या आराखड्यामध्ये मनुस्मृतीमधला श्लोक टाकला होता. आता ज्या आंबेडकरांनी मनुस्मृतीचं अख्खं पुस्तक जाळलं, असं नाही की तेवढा एक श्लोक बाहेर काढून ठेवला,
अख्खं पुस्तक जाळलेलं आहे, तरी या लोकांनी काय केलं, त्या मनुस्मृतीमधले श्लोक यांना शिक्षणामध्ये आणायचे आहे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान नाही आहे का? अहो, आपलं संविधान या मनुस्मृतीला गाडूनच तयार झालेलं आहे. मनुस्मृतीचा कायदा नाकारण्यासाठी हे संविधान आलेलं आहे, की मनुस्मृतीचा कायदा बाद ठरवण्यासाठी संविधान आणलं आणि आता मनुस्मृतीनुसार देश चालणार नाही, तर संविधानानुसार देश चालेल. आणि याच्यासाठी आपल्याकडे संविधान आलं. तुम्ही म्हणता की कुठल्या संविधानाचं उल्लंघन केलं? आंबेडकरांनी जाळलेली मनुस्मृती परत आणणं हा संविधानाचा आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा याचा अपमान आहे. आणि यालाच म्हणतात संविधानाला धक्का लावणं. बरं, अजून सांगते, खूप गोष्टी आहेत तशा पाहिलं तर. महाराष्ट्राला महसूल किती मिळतो? आपल्या संविधानाने संघराज्य व्यवस्था दिलेली आहे. या संघराज्य व्यवस्थेमध्ये संविधानाने अनेक गोष्टी लिहून दिलेल्या आहे, की केंद्राकडून राज्याला किती महसूल मिळेल, राज्याकडून केंद्राला किती महसूल मिळेल. आपण जो इन्कम टॅक्स देतो, आपल्या इथनं जो टॅक्स जातो, तो सगळा टॅक्स केंद्राकडे जातो की नाही? मग त्यांनी किती द्यायला पाहिजे याचे काही नियम आहेत. ते नियम पाळले जातात का? बिहारला 1.1 लाख कोटी इतका निधी मिळतो, महाराष्ट्राला 70,000 कोटी. बिहार केवढूसं राज्य आहे इतकुसं, महाराष्ट्र केवढं राज्य आहे? महाराष्ट्राला जास्त निधी मिळाला पाहिजे की नाही? नाही. तर ह्याला म्हणतात संविधानाला धक्का पोहोचवणे, संविधानाचं उल्लंघन करणे. कारण संविधानामध्ये जे काही केंद्र राज्यासंबंधी दिलेल्या गोष्टी आहेत त्या तिथे पाळल्या जात नाही आहे. बरं, अजून आपल्या संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद दिलेली आहे. आता मी याच्यावर काल परवाही व्हिडिओ बनवला होता. वेगवेगळ्या IITsमध्ये आणि भारतभरातल्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये SC ST आणि OBC यांच्या जागा भरल्या जात नाहीत. हातावर मोजण्या इतक्या 2-3 जागा नावाला दिखावा म्हणून भरल्या जातात. बाकीचे सगळ्या जनरल कॅटेगरीमधल्या जागा भरवल्या जातात. आरक्षण लागू आहे की नाही? मग आरक्षण पाळलं पाहिजे की नाही? आरक्षण पाळलं जात नाही. आणि हे न पाळणारे लोक कोण आहे? हे तेच आहेत की ज्यांना या सरकारने अभय दिलेला आहे, प्रोटेक्शन दिलेलं आहे, की तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्हाला काय करायचं ते करा. एक सवर्ण आपल्याला माहिती आहे की सवर्णांची लॉबी जी आहे ती त्या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे. आणि त्यामुळे जे लोक बहुजन आहेत या देशामध्ये त्यांना तिथे त्याच्यामध्ये तुमच्या आमच्या सगळ्या भावा बहिणींचा पण नंबर जो आहे तो लागलेला असेल. तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टीचा परत एकदा विचार करा. या ठिकाणी लिस्ट खूप मोठी आहे, खूपच मोठी लिस्ट आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता ना की कोणता संविधानाला धक्का लावला 2019 पासून असं काय केलं? सोनम वांगचुक तो माणूस लेहवरून इथपर्यंत चालत आला आहे, लडाखवरून दिल्लीपर्यंत. एक तुम्हाला ट्विट नाही करता आलं, एका शब्दाने तुम्हाला विचारता नाही आलं की सोनम वांगचुक तुम्हाला काय म्हणायचं आहे. तुमच्याच भारतीय जनता पक्षाने त्यांना कमिटमेंट दिली होती की आम्ही तुम्हाला 6th शेड्यूलमध्ये टाकलं का? नाही टाकलं. म्हणजे तुमचा भारतीय जनता पक्ष हा कमिटमेंट पाळत नाही. आणि आपल्या संविधानाने हे सांगितलेलं आहे, जे कोणी त्या पदावर बसतील, संवैधानिक पदावर, पंतप्रधान असतील, जे कोणी सगळे मंत्रिमंडळातले मंत्री असतील, या सगळ्यांनी जे काही तुम्ही जनतेला आश्वासन देता त्या आश्वासनं पाळलं पाहिजे. संविधानामधलं तत्त्व आहे. आणि ते जर तत्त्व पाळत नसेल तर याला म्हणतात संविधानाला धक्का पोचवणे. आणि तुम्हाला माहीत नसेल, सोनम वांगचुकचे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा. श्याम रंगीला ह्याला नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये उभं राहायचं होतं, त्याला शेवटपर्यंत उभं राहू दिलं नाही. काही ना काहीतरी करून ते हे केलं आणि शेवटी दाखवलं नुसतं की तुला आम्ही फॉर्म भरू दिला, मात्र फॉर्म भरता भरता त्याची शपथच घेतली नाही. आणि नंतर सांगितलं की अरे तुम्ही शपथ नव्हती दिली, त्यामुळे ही त्रुटी आहे. शपथ वदवून घेणं हे तिथल्या ऑफिसरचं काम असतं. मात्र नंतर मुद्दामून हे सगळं केलेलं आहे. तुम्ही हवं असेल तर ती जमुरा नावाची त्यांची शॉर्ट फिल्म बघा. परवाच्या दिवशीच त्यांनी यूट्यूबला टाकलेली ती शॉर्ट फिल्म खरंच तुम्ही बघा. आणि मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच देशाची काळजी असेल, पण तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी दुसरं भरलेलं असेल. तर हे बघा, ते बाहेर काढा आणि नीट डोळे उघडून बघा. कारण की या भारतामधले, या महाराष्ट्रामधले बाकीचे तरुण हे असे झोपलेले नाही आहेत. आणि मी सुद्धा एक काळ असा होता की मला भारतीय जनता पक्ष आणि यांचं जे काही आहे ते सगळं आवडत होतं आणि मी त्यांच्या बाजूनी बोलत होते. मी बाकीच्या लोकांना म्हणायची की अरे तुमचे विचार चुकीचे आहे, आमचा भारतीय जनता पक्षाचाच विचार चांगला आहे, हिंदुत्वाचाच विचार चांगला आहे. पण हळूहळू जेव्हा मी पाहत गेली, मी वाचत गेली आणि मी जेव्हा यांचेच कारनामे पाहिले, तेव्हा मला खरोखर माझ्या खऱ्या मनाला असं वाटलं की नाही, हे चुकीचं करतायत तर मी चुकीचं बोलायला पाहिजे. त्यामुळे मी ठरवलं की माझ्या घरचे, माझ्या दारचे, माझे नातेवाईक किती भाजपमध्ये असू दे, जर मला चुकीचं वाटत असेल तर मी त्याला चुकच म्हणेल. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगते, हे जे आहे ना, हे संविधानाला धक्का पोहोचवणे असं म्हणतात. आणि जे तुम्ही केलं आहे ना, श्याम मानव यांचा कार्यक्रम तुम्ही बंद पाडण्यासाठी आला. अरे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आपल्या संविधानाने दिलेला हक्क आहे, तुम्ही तोच हक्क तिथे मोडायला आलेला आहे. तुम्ही स्वतः म्हणताय की असं कोणतं संविधान बदललं, तुम्ही त्या ठिकाणी तीच गोष्ट करत आहात. काय म्हणाले होते श्याम मानव? मी त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं. त्यांनी शाहू महाराजांचा किस्सा सांगितला की शाहू महाराजां आंघोळ करत असताना त्यांचा जो ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाने वेदोक्त
मंत्र म्हणले नाही, पुराणोक्त मंत्र म्हणले. एका दुसऱ्या ब्राह्मणांनी सांगितलं की अरे हा पुराणोक्त मंत्र म्हणतो, वेदोक्त नाही. शाहू महाराजांनी विचारलं का रे बाबा? तर तो म्हणतो की नाही, वेदोक्त मंत्र फक्त ब्राह्मणांसाठी आहे, शूद्रांसाठी नाही आहे. वेदोक्त मंत्र शूद्रांसाठी नाही आहे, म्हणजे तुमच्यासाठी नाही आहे. म्हणजे मग तुम्ही कोण? म्हणजे शाहू महाराज हे शूद्र असं त्यांना म्हणायचं होतं. शिवाजी महाराजांसुद्धा शूद्र आहे म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारलेला होता, आपल्याला माहिती आहे. आणि या गोष्टी टिळकांनी जे आहे ते, टिळकसुद्धा या खटल्यामध्ये, या सगळ्या केसमध्ये टिळकांचं हे असं म्हणणं होतं की नाही, मग वेदोक्त जर ब्राह्मणांनीच ऐकायला पाहिजे, म्हणायला पाहिजे, तर त्यांनाच म्हणायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात टिळकसुद्धा शाहू महाराजांच्या विरोधामध्येच होते या केसमध्ये. आणि हे श्याम मानव यांनी समजावून सांगितलं. शिवाय टिळक हे काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला. मग त्यांनी ते सांगितलं की संविधान कसं बनलं, 299 सदस्य एकत्र आले त्यामुळे संविधान बनलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते संविधान समितीमध्ये. गांधीजींनी सांगितलं की यांना घेतलं पाहिजे. मग त्यांना घेण्यात आलं, पण ते निवडून आलेले नव्हते काँग्रेसकडून. मग काँग्रेसची मुंबईची एक सीट त्यांनी खाली केली. तिथली व्यक्ती म्हणले की नाही, तुम्ही उभे राहा. मग त्या ठिकाणी आंबेडकर उभे राहिले, ते जिंकले आणि मग ते संविधान सभेत आले. आणि मग नंतर संविधान जे आहे ते सगळ्यांच्या चर्चेमधून बनलं. या सगळ्या गोष्टी श्याम मानव यांनी सांगितलं. शक्य असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. पण खूप मुद्देसूद त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या की कशाप्रकारे हे सगळं व्यवस्था चालत होती आणि काय थांबवून आपण संविधान जे आहे ते बनवलेलं आहे आणि त्यामुळे आता संविधान वाचवणं का गरजेचं आहे. आणि हे सगळे जे मी तुम्हाला आत्ता सांगितले, श्याम मानव याच्यापेक्षा अजून वेगळी उदाहरणं जे आहे ते त्यांनी दिले. ते उदाहरणं त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नव्हतं. मी आता जसे उदाहरणं दिली तसेच त्यांनी दिले. श्याम मानव काहीतरी बोलून सांगत आहे, तुम्ही तिथं राडा घालताय. तुम्ही पण त्यांच्याशी बोला ना. त्या सभेमध्ये जा, कार्यक्रमाला जा, हात वर करा आणि त्यांना तुमचा काउंटर करा ना विचारांनी. ते नाही कधीच म्हणत नाही. प्रश्न उत्तराचे सेशन होतात तेव्हा तुम्ही प्रश्न विचारू शकता. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला जर हे कळलं असेल तर प्लीज समजून घ्या. आणि आपल्या अजून काही भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा शिवसेनेचे कट्टर हिंदुत्ववादी शिंदे गटाचे असतील, त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. थांबते. थँक्यू सो मच.